नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की मंगरूळ तालुका कळंब या ठिकाणी राहत असलेली एक महिला इंदुबाई बाळासाहेब रितपुरे हे एक शेतकरी महिला आहेत. या शेतकरी महिलेला काय त्रास आहे आणि कोणापासून त्रास आहे हे आपण विचारणार आहेत. इंदुबाई, तुमच्या जमिनीचा काय नेमका अडचण काय तुमच्या जमिनीची जरा मोठ्यानं सांगा. वाट नसून त्रास देतात. म्हणजे वाट नसून त्रास देतात? वाट नाही तुमच्या जमिनीतून वाट मागतात का? मागतात. हा, मग तुमच्या जमिनीतून का बरं वाट मागतात? त्रास देतात. हानमार करते, त्रास देतात. आणि तुमच्या जमिनीतून का मागतात? वाट आहे का तिथून? वाट आहे 100 एकरचा. नाही, तुमच्या जमिनीतून नियमाप्रमाणे नाही वाट आहे का? नाही. वाट नसताना मागतात म्हणजे तुम्हाला दमदाटी करतात. मी एकटी म्हणून दमदाटी करते. एकटी आहो. तुम्हाला किती लेकरं आहेत? 3 मुली आहेत. 3 मुली. मुलगा नाही. मुलगा नाही. मालक नाही. म्हणजे तुम्ही आता सध्या एकटीच राहतात आणि एकटी असून तुम्हाला त्रास देतात ही लोक. कोण कोण देतात त्रास? राजेंद्र माधव रितापुरे. राजेंद्र माधव रितापुरे. आणि दुसरं कोण आहे? माधव रितापुरे. काय तुम्हाला जीवितास धोका वगैरे काय आहे का त्यांच्यापासून? म्हणतात खून करून म्हणतात का? जेल भोगीन पण खून करेल. बर. पहिल्या प्रत्येक वेळेस आहे. मग तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली का? दिलते की. बर. गावातली माणसं आली ते हे केलं. गावातले माणसं आलते का? आलते की. कोणते आलते? आता लय जण होते. सांगा तरी. गावातला सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, काय गाव करते, काय नाव आहे सांगा. दिलीप दगडू रितपुरे आलते. बाळासाहेब विठ्ठल काळे आलते. पुन्हा भाऊसाहेब मनोहर रितपुरे आलते. पुन्हा पोलीस पाटील होते. मग काय असं समंजसपणानं तोडगा निघाला का नाही? नाही, ती ऐकून घ्यायला तयार नाहीत. कोण ऐकून घ्यायला तयार नाही? समोरची पार्टी ऐकत नाही. राजेंद्र रितपुरे ऐकून घ्यायला तयार नाही. तयार. मनोज रितपुरे ऐकून घ्यायला तयार नाही. मग यांची जमीन नाही आणि तरी ऐकून घेत नाहीत. नाही, त्यांना रस्ता पाहिजे. अहो होय हो, पण त्यांची जमीन नाही ना ती. नाही. जमीन तुमची इंदुबाई बाळासाहेब रितपुरेची आहे आणि त्यांच्या जमिनीतून रस्ता मागतात. मग आहे का अधिकृत रस्ता तिथे? नाही. नदी कटवून रस्ता नाही साहेब. नदीतच त्यांची जमीन वाहून गेली नदीतून. बर. आता तुमच्या बाजूनं दिवाणी न्यायालयाचा निकाल आहे का? हो, आहे. मग तहसीलदारचं काय म्हणणं आलंय? गटविकास तहसीलदारांनी त्या दिवाणी न्यायालयाच्या निकालाचा काहीही विचार केला नाही. बर. आणि त्यांनी एक वेळा भेटायला गेलं. त्यांनी सांगितलं, तापडी साहेबांना भेटल्या होत्या, नाईब साहेबांना. ते साहेब माझ्याकडे रस्ता नाही. असं कसं काय? तर त्यांना म्हणले तुम्ही झाडके साहेबाला बोला म्हणले एकदा. झाडके साहेब कोण आहेत? झाडके साहेब ते अच्युतराव पाटलांचे जावाई. बर. 100 एकर जमिनीचा मालक कोण आहे? अच्युतराव विश्वनाथ पाटील. त्यांचं काय मत आहे? ती काय त्यांचं बी ही दिलं नाही का? 5 गुंठे रानाचा अतिक्रम केलं म्हणून मुद्दाम त्रास करायचा. त्यांच्याकडे ते पण म्हणाले का तुम्हाला अतिक्रमण केलं? त्यांचं जावाई बी तिथे हे आहेत ना. बर. काय असू दे, ती कोणते मोठे आहेत बातमी. 100 एकरचा मालक तुम्हाला म्हणताय माझ्यावर अतिक्रमण केलं. 5 गुंठे रानावर अतिक्रम केलं. त्या महिलेनं 5 गुंठे रान घेतलं त्यांचं, असं म्हणताय. आणि 15 वर्षाखाली त्यांनीच खुटले रवलेले. त्यांच्यामध्ये 12-15 खुटले त्यांच्या पाटलाच्या. तुमचं काय मागणी आहे बरं आता सध्या? काय नाही, त्यांना न्याय मिळावा. न्याय मिळावा. जिथं रस्ता असेल, जिथं. तुमचं काय मागणी आहे? मागणी काय तुम्हाला? काय नाही, मला त्रास करू नये. जिथं आहे रस्ता तिथं घ्यावा त्यांनी. मग कुठं रस्ता आहे? पाटलाच्या बांधाला. कोणच्या पाटलाच्या? अच्युतराव पाटलाच्या बांधाला. आणि तुम्हाला दमदाटी करतात. तुम्ही रस्ता दे म्हणतात आणि नाही रस्ता दिला तर खून करीन म्हणतात. ह्याच्यात उल्लेख मी केला की तू जमीन विकून जा, नाहीतर तुला बघून घेईन. तुझा जावाई पण मी तिथं टिकू देणार नाही. एक बी वारसदार उभा राहू देत नाही म्हणतो राजेंद्र रितपुरे. बर. राजेंद्र रितपुरे. तुझा जावा वारसदार बी उभा राहू देणार नाही. तुम्ही काय अर्जात नमूद काय केलं? यांच्या जीवास भीती आहे, यांच्यापासून काय असं आता काय लिहिलंय मला काय माहिती त्याच्यात. तुम्ही लिहिलं ना अर्जी? कुणी केली लिहिलाय? तुमच्या जीवास काय धोका वगैरे झाला तर कोण जिम्मेदार आहे? मग कोण जिम्मेदार? आता प्रशासनाची जिम्मेदार, शासनाची जिम्मेदार, राजेंद्र जिम्मेदार. राजेंद्र आणि पाटील जिम्मेदार. शासनाकडे अशी मागणी केली आणि ह्यांच्या दोघांच्या सल्ल्यानं चालू आहे. पाटलांनी दावा द्यायचा की मी हिकून दावा देतो, माझे अतिक्रमण केलं म्हणून. तू हिकून दावा दे रस्त्याचा, मी त्रास देऊ. आपण त्रास देऊन कंटाळून चट काहीतरी. ती कोण आहे तुमचे? जावाई आहेत. जावाई. बर.
मी एकटा माणूस आहे, मी परगावचा माणूस आहे, त्या गावात मी भांडण करू शकत नाही ह्यांच्यासाठी. बर बर. ही थोरले जाऊ आहेत का धाकले? थोरले जाऊ. तर बघा, हे राजेंद्र माधव रितपुरे आणि मनोज माधव रितपुरे ही दोघेजण जाणीवपूर्वक इंदुबाई बाळासाहेब रितपुरे यांच्या जमिनीतून रस्ता मागत आहेत. खऱ्या नियमाने यांच्या जमिनीतून रस्ता अधिकृत नाही. यांच्या जमिनीच्या बाजूला असणाऱ्या वड्यातून रस्ता होता आणि ते वडासुद्धा आता रस्ता ये जा करण्यासाठी बंद झाला. मग आता जायचं कुठून? तर या गरीब महिलेला दोन्ही बाजूचे शेतकरी त्रास देतात आणि या शेतातून आम्हाला रस्ता दे अथवा जमीन विकून जा, आणि जमीन विकून जर नाही जा गेलीस तर तुला जिवे मारले जाईल, पण आम्ही रस्ताच घेऊ, अशी भूमिका राजेंद्र माधव रितपुरे आणि मनोज माधव रितपुरे यांची भूमिका आहे. आणि माझ्या जीवितास जर काही कमी झालं तर हेच माणसं माझ्या जीविताचे गुन्हेगार असतील आणि मला जर धोका दिला तर हेच माणसं जबाबदार राहतील. महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील आणि जिल्हा अधिकारी याच्यात लक्ष न दिल्यामुळे स्वतः जबाबदार राहतील. तर मला, महिलाला, गरिबाला न्याय मिळावा अशीच भूमिका आता इंदुबाई बाळासाहेब रितपुरे यांची आहे. तर बघूया जिल्हाधिकारी साहेब या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं स्वतःहून लक्ष घालतील आणि या गरीब महिलेला न्याय देतील, तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.